मध्ये आपण आज अल्जिब्रा ऑफ वेक्टर्स बघणार आहोत. फर्स्ट टॉक मध्ये आपण वेक्टर कसा रिप्रेझेंट करायचा, त्याचे वेगवेगळे टाइप्स कोणते आहेत, वेक्टर क्वांटिटी, स्केलर क्वांटिटी, या गोष्टी आपण बघितल्या होत्या. या टॉक मध्ये आपण वेगवेगळी ऑपरेशन्स बघणार वेक्टर्सवर असणारी. त्यातलं फर्स्ट ऑपरेशन आहे ते म्हणजे स्केलर मल्टिप्लिकेशन. ओके, सपोज मी एक ए बार वेक्टर कन्सिडर करतो. आता हा ए बार वेक्टर आहे, त्यामुळे त्याला काहीतरी एक डायरेक्शन असणार, त्याची स्वतःची काहीतरी एक मॅग्निट्यूड असेल. ज्यावेळेस मी या वेक्टरला के ए बार असं कन्सिडर करेन, म्हणजे थोडक्यात काय, ए बार या वेक्टरला मी के या स्केलर क्वांटिटीने मल्टिप्लाय केलं, तर जो काही मला नवीन वेक्टर मिळतोय त्याला मी म्हणणार के ए बार वेक्टर. आणि हा जो काही वेक्टर आहे दॅट इज द स्केलर मल्टिपल ऑफ ए बार. ओके, के ही स्केलर क्वांटिटी आहे, काहीतरी एक नंबर असणार आहे आणि त्या नंबरने आपण ए बारला मल्टिप्लाय करणार आहोत. सपोज मी के ची व्हॅल्यू इज इक्वल टू 2 ठेवली असती. ओके, के ची व्हॅल्यू सपोज मी इज इक्वल टू 2 ठेवली असती, तर मला जो काही नवीन वेक्टर मिळणार आहे त्या नवीन वेक्टरला मी म्हणणार 2 ए बार. ओके, मग हा 2 ए बार म्हणजे वेक्टर नवीन जो काही असेल तो कसा डिफाईन करायचा, तर ज्यावेळेस एखाद्या वेक्टरला आपण के ने मल्टिप्लाय करतो त्यावेळेस नवीन वेक्टरची मॅग्निट्यूड ही अगोदरच्या वेक्टरच्या के टाइम्स असते आणि डायरेक्शन ही सेम असते. त्यामुळे ए बारची जी काही मॅग्निट्यूड असेल त्याला मी 2 ने मल्टिप्लाय करतोय, सो मला नवीन वेक्टर जो मिळणार आहे त्याची मॅग्निट्यूड असणार 2 ए बार आणि तिची डायरेक्शन जी काही आहे ती ए बारची डायरेक्शन असेल, तीच मला के ए बारची डायरेक्शन मिळणार आहे. ओके, सो या अशा पद्धतीने आपण स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ अ वेक्टर डिफाईन करतो. म्हणजे के ए बार हा जो वेक्टर मला मिळेल त्याची मॅग्निट्यूड होणार, दिस इज सेम ॲज मॉड ऑफ के इंटू मॉड ऑफ ए बार. मॉड ऑफ के म्हणजेच काय, की काहीतरी एका स्केलर नंबरचा मॉड, त्याने आपण ए बारच्या मॅग्निट्यूडला मल्टिप्लाय करतो. फक्त आता फरक कसा असतो, की के च्या व्हॅल्यूवर काही गोष्टी डिपेंड असतात. म्हणजे के ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 आहे की के ची व्हॅल्यू लेस दॅन 0 आहे, त्याच्यावर गोष्टी डिपेंड असणार आहेत. मग जर के ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल तर अगोदरच्या वेक्टरची डायरेक्शन आणि नवीन वेक्टर जो काही मिळेल त्याची डायरेक्शन ही एक्झॅक्टली सेम असते. आणि के ची व्हॅल्यू जर निगेटिव्ह असेल तर मात्र डायरेक्शन्स या अपोजिट असतात. म्हणजे लेट से मी असं म्हणतो की हा माझ्याकडे एक बी बार वेक्टर आहे. ओके, आणि मी नवीन वेक्टर कन्सिडर करतो -2 बी बार. मग याचा अर्थ काय, की बी बार वेक्टर साठी मी -2 बी बार हा एक नवीन वेक्टर कन्सिडर केला, बट दॅट दॅट इज द स्केलर मल्टिपल ऑफ बी बार. मी कितीने मल्टिप्लाय करतोय, तर के इज इक्वल टू -2 ने मल्टिप्लाय करतोय. मॅग्निट्यूड कन्सिडर करताना मी मॉड ऑफ के इंटू मॉड ऑफ बी बारच कन्सिडर करणार, त्यामुळे मॅग्निट्यूड ही माझी मॉड ऑफ 2 बी बारच असंच मिळणार आहे. सो अगोदरच्या वेक्टरच्या दुप्पटच मला वेक्टर मिळणार 2 बी बार, फक्त तो निगेटिव्ह आहे त्यामुळे त्याची डायरेक्शन ही अपोजिट होईल. म्हणजे इकडे वरच्या साईडला मी डायरेक्शन दाखवत होतो बी बारची, पण इकडे निगेटिव्ह असल्यामुळे ती खालच्या साईडला असणार आहे. तो के च्या व्हॅल्यूवर डिपेंड आहे, के ग्रेटर दॅन 0 आहे की के लेस दॅन 0 आहे. सो दिस इज कॉल्ड एज द स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ ए वेक्टर. ओके, कुठलाही वेक्टर घ्या, सपोज मी असं काहीतरी एक वेक्टर घेतला, याला मी म्हटलं सी बार, आणि मी दुसरा वेक्टर घेतला 0.5 सी बार, तर काय असणार, याच्या मॅग्निट्यूडच्या निम्मी याची मॅग्निट्यूड असणार आहे. तो मला नवीन वेक्टर जो मिळेल तो निम्मा साधारण मिळेल. अर्थात के ची व्हॅल्यू 0.5 आहे, ती ग्रेटर दॅन 0 आहे, त्यामुळे त्याची डायरेक्शन सेम असणार. याच्यासाठीच मी -0.5 सी बार कन्सिडर केला असता, तर मग मात्र मला तेवढ्याच लेंथचा मिळाला असता, पण डायरेक्शन मात्र अपोजिट मिळाली असती. सो हा झाला माझा 0.5 सी बार. ओके, मी कोणताही वेक्टर घेतला डी बार, तर मी त्याला के डी बार असा एक नवीन वेक्टर मिळेल, दॅट इज द स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ डी बार. के वर डिपेंड असेल की डायरेक्शन काय आहे, मॅग्निट्यूड काय आहे. अर्थात मॅग्निट्यूड ही कायम पॉझिटिव्हच राहणार आहे. डायरेक्शन हे के काय घेत आहे त्याच्यावर तुमचं डिपेंड असणार आहे. ओके, आय होप स्केलर मल्टिप्लिकेशन तुम्हाला वेक्टरचं समजलं असेल. अर्थात आता ह्याच्या बरोबरीने छोट्या छोट्या अजून आपल्याला प्रॉपर्टीज बघायला मिळतील. जर के ची व्हॅल्यू 0 असेल तर, मग जर के ची व्हॅल्यू 0 असेल तर माझा नवीन वेक्टर जो काही असणार तो 0 बार वेक्टर असणार.
कारण आपण झिरोने मल्टिप्लाय करतोय. मग झिरोने मल्टिप्लाय करतोय म्हणजेच आपला फॉर्म्युला मॅग्निट्यूडचा मी झिरोने मल्टिप्लाय करणार म्हणजे मला मॅग्निट्यूड झिरो मिळेल. मॅग्निट्यूड झिरो मिळाली तर तो झिरो बार वेक्टर असणार आहे. तर ही एक प्रॉपर्टी झाली. त्याच्यानंतर अजून एक प्रॉपर्टी आपल्याला बघायला मिळते ती म्हणजे ए बार आणि के ए बार हे जे दोन वेक्टर्स आहेत हे दोनही वेक्टर्स कोलिनियर असतात किंवा पॅरलल असतात. ओके, ए बार आणि के ए बार हे दोनही वेक्टर्स आपले कोलिनियर असतात किंवा पॅरलल वेक्टर्स असतात. ओके, ही पण एक प्रॉपर्टी आहे. त्याच्यानंतर लेट से ए बार अँड बी बार असे दोन वेक्टर्स मी कन्सिडर केले तर दे आर कोलिनियर ऑर पॅरलल इफ अँड ओनली इफ ए बार इक्वल टू एम बी बार वेअर एम इज नॉट इक्वल टू झिरो. ओके, आता याचा अर्थ लक्षात घ्या. मगाशी आपण काय म्हटलं इथे की ए बार आणि के ए बार हे दोनही वेक्टर्स कोलिनियर असतात किंवा पॅरलल असतात. पण मी घेतलेल्या वेक्टरलाच काहीतरी के ने मल्टिप्लाय केलं ना. पण माझ्याकडे दोन वेगवेगळे वेक्टर्स असू शकतील आणि दोन वेगवेगळे वेक्टर्स जर असतील तर ते कोलिनियर आहेत की पॅरलल आहेत हे जर मला चेक करायचं असेल तर मी सिंपली काय करणार की एक वेक्टर दुसऱ्या वेक्टरच्या स्केलर मल्टिपल मध्ये लिहिता येतोय का. ओके, म्हणजे ए बार वेक्टर मी जर एम बी बार वेअर एम इज नॉट इक्वल टू झिरो असा एक्सप्रेस करू शकलो तर त्याचा अर्थ हाच झाला ना की माझ्याकडे एक ए बार वेक्टर आहे, माझ्याकडे एक बी बार वेक्टर आहे, पण लिहिताना मात्र मी ए बारला एम बी बार असं लिहितोय म्हणजेच बी बार असे ते दोन वेक्टर्स होणार आहेत. मग बाय प्रॉपर्टी दीज टू वेक्टर्स आर कोलिनियर. ओके, तर ही एक प्रॉपर्टी आहे. हे झिरो असेल तर झिरो वेक्टर मिळणार, ए नॉन झिरो असेल तर ए बार आणि के ए बार हे दोन्ही कोलिनियर असणार किंवा पॅरलल असणार. एक वेक्टर दुसऱ्या वेक्टरच्या स्केलर मल्टिप्लिकेशन मध्ये लिहिता आला तर ते कोलिनियर वेक्टर्स असणार आहेत. या वेगवेगळ्या छोट्या छोट्या आपल्याला प्रॉपर्टीज बघायला मिळतील. त्याच्यानंतर अजून एक प्रॉपर्टी आहे, लेट्स से मी म्हणतो की ए कॅप हा युनिट वेक्टर आहे अलॉंग ए बार. ए बार आपला वेक्टर असणार आहे, त्याची मॅग्निट्यूड वेगळी असेल काहीतरी. ए कॅप हा मात्र त्याचा युनिट वेक्टर असेल. तर I can write like this: a bar equal to mod a bar into a cap किंवा आपण a bar upon mod a bar equal to a cap असं एक्सप्रेस करू शकतो. ठीक आहे, आता ही प्रॉपर्टी आहे, ही प्रॉपर्टी आपल्याला थोडी लक्षात ठेवावी लागेल कारण कधी कधी आपल्याला क्वेश्चन येतो की तुम्हाला काय ना काहीतरी एक लेट से डी बार वेक्टर दिलाय आणि या डी बार वेक्टरला युनिट वेक्टर मध्ये एक्सप्रेस करा म्हणजे याच्यासाठी युनिट वेक्टर कॅल्क्युलेट करा. तर मग अशा वेळेस मात्र आपण त्या वेक्टरला त्याच्या मॅग्निट्यूडने डिव्हाइड केलं की जो वेक्टर मिळतो तो त्याचा युनिट वेक्टर असतो. ओके, सो अर्थात हे कुठेतरी प्रॉब्लेम्सच्या वेळेस येईल त्यावेळेस आपण अजून ते जास्त चांगल्या पद्धतीने बघू शकतो. ओके, सो ही पण एक प्रॉपर्टी आपल्याला तिथे बघायला मिळते. तर हे सगळं झालं स्केलर मल्टिप्लिकेशन. फर्स्ट प्रॉपर्टी आपली झाली ज्याच्यामध्ये आपण अल्जिब्रा ऑफ वेक्टर्स म्हणतोय. म्हणजेच काय की वेक्टर्सना ऍड करणं, मल्टिप्लाय करणं, सबट्रॅक्ट करणं वगैरे वगैरे जे काही आहे त्याच्यामधला हा फर्स्ट पॉइंट होता तो म्हणजे स्केलर मल्टिप्लिकेशन. आता नेक्स्ट आपल्याला प्रॉपर्टी बघायची आहे ती म्हणजे ऍडिशन ऑफ टू व्हेक्टर्स. आपण सेकंड प्रॉपर्टी बघायला सुरुवात करू. सेकंड प्रॉपर्टी आहे ऍडिशन ऑफ टू वेक्टर्स. ज्यावेळेस आपण ऍडिशन ऑफ टू वेक्टर्स म्हणतोय त्यावेळेस मुळात या ठिकाणी दोन वेगवेगळ्या पद्धतीने आपण ऍडिशन ऑफ टू वेक्टर्स मेन्शन करणार आहोत. म्हणजे आपण एक कन्सिडर करू, ए बार वेक्टर आहे आणि बी बार वेक्टर आहेत, हे दोन वेक्टर्स आपल्याकडे आहेत. तर त्यांची ऍडिशन जी असेल ती आपण नेहमीच्या पद्धतीने अशीच डिनोट करणार, ए बार प्लस बी बार. ओके, ऍडिशन दोन वेक्टरची ऍडिशन, ए बार वेक्टर आहे बी बार वेक्टर आहे, सो त्या दोघांची ऍडिशन ए बार प्लस बी बार. पण यावेळेस दोन वेक्टरची ऍडिशन मी नॉर्मली असं लिहिताना लिहीन, पण डायग्रामॅटिकली काय असेल, जिओमेट्रिकली काय असेल किंवा काय डायरेक्शन घ्यायची हे सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे. कारण आपण स्केलर क्वांटिटीचे ऍडिशन्स करतो त्यावेळेस आपल्याला न्यूमेरिकल व्हॅल्यू मिळते. पण इथे मात्र आपण वेक्टर क्वांटिटीज ऍड करतोय. वेक्टर क्वांटिटीज ऍड करताना आपल्याला मुळात वेक्टरला मॅग्निट्यूड असते आणि डायरेक्शन सुद्धा असते. मग ए बार वेक्टर घ्याल त्याला मॅग्निट्यूड असेल, त्याला डायरेक्शन असेल, बी बार वेक्टर घ्याल त्याला मॅग्निट्यूड असेल, त्याला डायरेक्शन असेल. मग या दोघांची ऍडिशन करताना मॅग्निट्यूड काय घ्यायची, डायरेक्शन काय घ्यायची हा आपल्याला प्रश्न पडू शकतो. मग त्याच्यासाठी आपल्याकडे दोन लॉज आहेत.
एक असतो पॅरलेलोग्राम लॉ. ओके, सपोज मी एक पॉइंट कन्सिडर करतो इथे, ए पॉइंट, आणि एक वेक्टर घेतो ए बार, त्याच्यानंतर दुसरा वेक्टर घेतो बी बार, याला मी पॉइंटला नाव दिलं डी, याला मी पॉइंटला नाव दिलं बी. ओके, सो ए बार आणि बी बार हे दोन वेक्टर्स माझ्याकडे आहेत, अर्थात त्यांना मी ए बार म्हणजेच ए बी बार असं लिहू शकतो, बी बार म्हणजेच ए डी बार असंही लिहू शकतो. मग ए बार आणि बी बार हे आत्ता मी कन्सिडर करताना काय करतोय, तर पॅरलोग्रामच्या दोन साइड्स, ऍडजसंट साइड्स म्हणून कन्सिडर करणार आहे. मग ज्यावेळेस दोन वेक्टर्स पॅरलोग्रामच्या दोन ऍडजसंट साइड्स म्हणून आपण ट्रीट करणार आहोत, त्यावेळेस त्या दोन वेक्टर्सची ऍडिशन म्हणजे बेसिकली डायगोनल असतो त्या पॅरलोग्रामचा. म्हणजे हे ज्यावेळेस मी असं तयार करेन, हा वेक्टर झाला, हा वेक्टर झाला, हा पॉइंट सी झाला, त्यावेळेस हा जो काही मला डायगोनल मिळणार आहे, हा माझ्या दृष्टीने ऍडिशन ऑफ टू वेक्टर्स असणार, सी बार इक्वल टू ए बार प्लस बी बार, आणि त्याची डायरेक्शन ही या पद्धतीने असणार आहे. तो आपण दोन वेक्टरशी ऍडिशन केली, पण युझिंग पॅरलेलोग्राम लॉ. आपण एक पॅरलेलोग्राम काढला ज्याच्यामध्ये ए बार वेक्टर घेतला, बी बार वेक्टर घेतला, आणि त्या दोन वेक्टरशी ऍडिशन आपण ए बार प्लस बी बार लिहिलं. पण डायग्रामॅटिकली काय आहे, तर दॅट इज नथिंग बट युअर डायगोनल ऑफ द पॅरलेलोग्राम. ओके, आणि दुसरा लॉ असतो तो म्हणजे ट्रायंगल लॉ ऑफ ऍडिशन. ट्रायंगल लॉ ऑफ ऍडिशन ऑफ टू वेक्टर्स. ओके, मग आता ट्रायंगल लॉ ज्यावेळेस आपण कन्सिडर करू, त्यावेळेस बघा, मी एक वेक्टर घेतला ए बार, ए पॉइंट आहे, बी पॉइंट आहे, दुसरा वेक्टर घेतला बी बार, ओके, हा सी पॉइंट आहे. ज्यावेळेस आपण ट्रायंगल लॉ कन्सिडर करणार, त्यावेळेस ए पॉइंट पासून बी पॉइंट कडे गेलो, बी पॉइंट पासून सी पॉइंट कडे गेलो, आणि असे मी दोन वेक्टर्स चूज केले, ए बार आणि बी बार, आणि या दोन वेक्टरशी मी ऍडिशन केली, तर या दोन वेक्टरशी ऍडिशन म्हणजेच मला त्या ट्रायंगल साठीची थर्ड साइड मिळते, आणि त्याची डायरेक्शन या पद्धतीने असते. ओके, याला म्हणतो आपण सी बार वेक्टर विच इज इक्वल टू ए बार प्लस बी बार. ओके, ए बार वेक्टर, बी बार वेक्टर, त्या दोघांची ऍडिशन इन द ट्रायंगल इज द थर्ड साइड ऑफ दॅट ट्रायंगल. ओके, यालाच आपण ए बी बार वेक्टर म्हणणार, किंवा बी सी बार वेक्टर म्हणणार, आणि ए सी बार वेक्टर म्हणणार. ऑलरेडी आपण हे रिप्रेझेंटेशन बघितलं होतं की एखाद्या वेक्टरला कसं रिप्रेझेंट करायचं, तर त्याचा इनिशियल पॉइंट आणि त्याचा टर्मिनल पॉइंट. तर हे दोन लॉज आहेत ज्याने आपण दोन वेगवेगळ्या वेक्टरशी ऍडिशन लिहू शकतो. आता प्रश्न पडेल की कुठला लॉ कधी वापरायचा, तर या दोघांमधला फरक लक्षात घ्या व्यवस्थित. ज्यावेळेस आपण म्हणतोय की मला दिसताना एक ए पॉइंट दिसतोय ज्याच्यामध्ये ए बार वेक्टर आहे आणि त्याच्यावरच बी बार वेक्टर आहे, आणि दुसरीकडे मला दिसताना असं दिसतंय की ए पॉइंट आहे, बी पॉइंट आहे, सी पॉइंट आहे, आणि ए बार वेक्टर आहे, बी बार वेक्टर आहे. तर या दोघांमधला फरक काय आहे, तर ज्यावेळेस आपण पॅरलोग्राम लॉ कन्सिडर करतोय, त्यावेळेस दोनही वेक्टर्स एकाच वेळेस स्टार्ट होत आहेत. बघा, दोनही वेक्टर्स एकाच वेळेस स्टार्ट होत आहेत. आणि ज्यावेळेस आपण ट्रायंगल लॉ बघायला जातोय, त्यावेळेस असं दिसतंय की एक वेक्टर आपल्याला मिळतो ए बार, तो जिथे संपतो तिथे दुसरा वेक्टर स्टार्ट होतो बी बार, आणि मग त्या दोघांच्या वेक्टरशी ऍडिशन म्हणजे मला थर्ड साइड मिळते सी बार. मग तुमचे वेक्टर्स सायमल्टेनियसली स्टार्ट होत आहेत की वन आफ्टर अनदर स्टार्ट होत आहेत, याच्यावर डिपेंड असणार की तुम्ही ऍडिशन लॉ कोणता वापरणार आहात. म्हणजे ए बार वेक्टर आणि बी बार वेक्टर ऍट अ टाइम एका सिंगल पॉइंटला स्टार्ट झाले, जसं की इथे आपल्याला दिसतंय फिगर मध्ये, तर मग मात्र मी पॅरलोग्राम लॉ अप्लाय करेन, आणि त्या दोन वेक्टरची ऍडिशन म्हणजे पॅरलोग्रामचा डायगोनल असेल. पण जर मला असं दिसलं की मी वेक्टर ड्रॉ करतो, तो संपल्यानंतर मग त्या एंड पॉइंटला दुसरा वेक्टर स्टार्ट होतो आणि तो कुठेतरी जाऊन थांबतो, अशा वेळेस मात्र मी त्या दोन वेक्टरशी ऍडिशन म्हणजेच मला ट्रायंगल लॉ अप्लाय करावा लागेल, आणि ऍडिशन म्हणजे थर्ड वेक्टर मिळेल आणि ती त्या ट्रायंगलची थर्ड साइड असणार आहे. तो लक्षात ठेवायला एकदम सिंपल आहे. सायमल्टेनियसली स्टार्ट होत आहेत, अप्लाय पॅरलोग्राम लॉ. वन आफ्टर अनदर स्टार्ट होत आहेत, अप्लाय ट्रायंगल लॉ ऑफ ऍडिशन ऑफ टू वेक्टर्स. ओके,
सो तुम्ही सुद्धा वेगवेगळे एक्झाम्पल्स ट्राय करून बघा. वेगवेगळे वेक्टर्स घ्या, पॅरलोग्रामने त्याचे ऍडिशन्स फाइंड आउट करा, ट्रँगल लॉने त्याचे ऍडिशन्स फाइंड आउट करा आणि ऍक्च्युली बघा की कसे आपल्याला त्या फिगर्स मिळत आहेत ते. तर ही होती आपली सेकंड प्रॉपर्टी, ऍडिशन ऑफ टू वेक्टर्स. पहिली आपण बघितलं स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर आणि सेकंड प्रॉपर्टी बघितली ऍडिशन ऑफ टू वेक्टर्स, ज्याच्यामध्ये दोन केसेस बघितल्या आपण. एक तर पॅरलोग्राम लॉ बघितला आणि दुसरा ट्रँगल लॉ बघितला. आता एकदा का आपल्याला ऍडिशन मिळालं की आपण लगेच त्याच्यावरनं सबट्रॅक्शन साठी सुद्धा डिफाईन करू शकणार आहोत. नेक्स्ट प्रॉपर्टी आपण आता बघू सबट्रॅक्शन साठीची. ऑलरेडी आता तुम्हाला ऍडिशन प्रॉपर्टी माहिती आहे. मॅथमॅटिक्स मध्ये आपण कधी सबट्रॅक्ट करत नाही, आपण निगेटिव्ह गोष्ट ऍड करतो. ओके, मग तसंच आपल्याला इथे पण आता बघायचं आहे. थर्ड प्रॉपर्टी ती म्हणजे सबट्रॅक्शन ऑफ टू वेक्टर्स. सबट्रॅक्शन ऑफ टू वेक्टर्स. तो परत एकदा आपण काय करू की एक ए बार वेक्टर घेऊ. हा एक ए बार वेक्टर आहे, हा ए पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे. त्याच्यानंतर बी बार वेक्टर पण घेतला, हा एक सी पॉइंट आहे. ओके, आपल्याला सबट्रॅक्शन बघायचं आहे. पण मगाचा पॉइंट जो बघितला त्याच्यावरनं आपण आता काय लिहू शकतो, या दोन वेक्टरची ऍडिशन म्हणजेच काय असणार, तर आपली थर्ड साइड असणार सी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार. ओके, कारण एक वेक्टर संपल्यानंतर त्याच्या टर्मिनल पॉइंटला दुसरा वेक्टर स्टार्ट होतो, त्यामुळे हा तुमचा ट्रँगल लॉने तुम्हाला थर्ड साइड मिळणार ऍडिशन ऑफ टू वेक्टर्स. आता आपल्याला बघायचं आहे सबट्रॅक्शन ऑफ ए टू वेक्टर्स, म्हणजे जे आपण दोन वेक्टर्स घेतले ए बार आणि बी बार त्यांची आपल्याला सबट्रॅक्शन लिहायचे, म्हणजे ए बार मायनस बी बार लिहायचंय. पण ए बार मायनस बी बार लिहिण्यासाठी मुळात आपल्याला मायनस बी बार हा वेक्टर असला पाहिजे. पण मग आता एखाद्या वेक्टरसाठी मायनस बी बार वेक्टर काय असणार, तर तो कसा मिळेल, तर आपली फर्स्ट प्रॉपर्टी स्केलर मल्टिप्लिकेशनने. मग मायनस बी बार वेक्टर म्हणजेच काय, के ची व्हॅल्यू काय झाली तर -1 झाली, म्हणजे तुमच्या वेक्टरला तुम्ही -1 ने मल्टिप्लाय करताय आणि तुम्हाला नवीन वेक्टर मिळतोय. मग -1 ने मल्टिप्लाय करतोय म्हणजे मुळात मॅग्निट्यूड -1 ने मल्टिप्लाय केलं तरी आपण पॉझिटिव्हच मॅग्निट्यूड कन्सिडर करणार. म्हणजे आपल्याला जो नवीन वेक्टर मिळेल मायनस बी बार, त्याची मॅग्निट्यूड ही बी बार एवढीच असेल. पण मायनस साइन आहे म्हणजेच के ची व्हॅल्यू लेस दॅन 0 आहे, म्हणजे मला निगेटिव्ह कन्सिडर करावा लागणार. म्हणजे बेसिकली इट्स अ निगेटिव्ह वेक्टर. मग जर बी बार वेक्टर असा असेल तर माझा मायनस बी बार वेक्टर हा असा मला काहीतरी मिळणार. ओके, वेअर बी बारची मॅग्निट्यूड आणि मायनस बी बारची मॅग्निट्यूड एक्झॅक्टली सेम असेल, पण मायनस असल्यामुळे त्याची डायरेक्शन ही एक्झॅक्टली अपोजिट असणार. मग आता दिसताना काय दिसतंय, तर माझ्याकडे ए बार वेक्टर आहेच, राईट, हा ए बार वेक्टर आहे, मायनस बी बार वेक्टर पण आहे. आता तुम्ही ऑब्झर्व करा की ए बार वेक्टर स्टार्ट केला, त्याच्यानंतर तो कुठेतरी जाऊन संपला, आणि त्याच्यानंतर मायनस बी बार वेक्टर स्टार्ट केला आणि त्याच्यानंतर तो कुठेतरी जाऊन संपला. मग असं मी जर कन्सिडर केलं तर ह्या सगळ्यासाठी मी ट्रँगल लॉ ऑफ ऍडिशन ऑफ टू वेक्टर्स अप्लाय करू शकतो. कारण एक वेक्टर ए बार स्टार्ट होतोय, कुठेतरी जाऊन थांबतोय, तिथनं पुढे माझा मायनस बी बार वेक्टर स्टार्ट होतोय, तो कुठेतरी जाऊन थांबतोय, म्हणजे वन आफ्टर अनदर वेक्टर्स आहेत. मग वन आफ्टर अनदर वेक्टर्स साठी मी ऍडिशन ऑफ वेक्टर्स अप्लाय करू शकतो युझिंग ट्रँगल लॉ. मग त्याच्यासाठी मला काय मिळेल, तर मला हा थर्ड वेक्टर मिळेल, याला मी म्हणणार ए बार प्लस मायनस बी बार, कारण आपण दोन वेक्टरची ऍडिशन करतो. पण म्हणजेच काय मला मिळेल, ए बार मायनस बी बार. ओके, सो आपल्या मेन फिगर मध्ये बघा, ही आपल्याला एक साइड मिळणार आणि याची लेंथ असेल ए बार प्लस मायनस बी बार, म्हणजेच ए बार मायनस बी बार. सो दिस इज द सबट्रॅक्शन ऑफ टू वेक्टर्स. आपण काय केलं, तर आपण वेगळं काहीही केलं नाही, आपण ऍडिशनच केली. फक्त कोणाची ऍडिशन केली, तर ए बार आणि मायनस बी बारची ऍडिशन केली, त्यामुळे आपल्याला आता दिसताना ते सबट्रॅक्शन ऑफ टू वेक्टर्स असं बघायला मिळतंय. आय होप समजतंय. सबट्रॅक्शन ऑफ टू वेक्टर्स. तो ऍडिशन असू दे, सबट्रॅक्शन असू दे, आपल्याला एकदा का डायग्राम ड्रॉ केली की पटकन जमू शकेल की आपल्याला एक्झॅक्टली काय करायचंय, कोणता लॉ अप्लाय करायचा आहे, कुठला वेक्टर स्टार्ट होतोय, दोन्ही वेक्टर सायमल्टेनियसली स्टार्ट होत आहेत का, की एक वेक्टर स्टार्ट झाल्यानंतर दुसरा वेक्टर कुठेतरी स्टार्ट होतोय, या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये बघता येऊ शकतील. आता याच्या बरोबरीने मग अजून आपल्याला प्रॉपर्टी मिळेल की सपोज
मी जर एक वेक्टर घेतला ए बार आणि हा वेक्टर त्याच्या अपोजिट वेक्टर मध्ये मी ऍड केला तर मला मिळणार मायनस ए बार. ओके, सो याचा आन्सर असतं कायम 0 बार. ए बार मायनस ए बार इज ऑलवेज 0 बार. कारण तुम्ही कन्सिडर करताना काय करणार, ऍडिंग वेक्टर टू इट्स अपोजिट वेक्टर. ए बार मध्ये मी मायनस ए बार ऍड केला तर मग मात्र मला 0 वेक्टर मिळणार आहे. अशा छोट्या छोट्या प्रॉपर्टीज तुम्हालाही डेव्हलप करता येतील. तुम्हालाही बघता येईल की वेक्टर घ्यायचा आणि ड्रॉ करायचं आणि ऍड करायचं, सबट्रॅक्ट करायचं, मग काय काय आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळू शकेल ते. त्याच्यानंतर लेट से मी ए पॉइंट घेतला तर ए बार म्हणजेच माझा 0 बार असणार आहे. हे आपण ऑलरेडी एकदा बघितलं होतं. ओके, त्याच्यानंतर मी लेट से असं म्हटलं की ट्रँगल आहे एबीसी आणि या एबीसी ट्रँगल मध्ये माझ्याकडे ए बी बार प्लस बी सी बार प्लस सी ए बार मी असं कन्सिडर केलं. तर याचं बघा स्ट्रक्चर तुम्हाला काय मिळतंय ते. वाटल्यास व्हिडिओ पॉज करा 2 मिनिटं आणि बघा की हे आपण कसं ड्रॉ करू शकतो ते. तर इथे बघा त्याचं मी आन्सर तुम्हाला लगेच दाखवतो सुद्धा की असं जर आलं ट्रँगल असेल तर त्याच्यामध्ये काय आपल्याला बघायला मिळेल ते. तर बघा मी एक ट्रँगल घेतलाय, एबीसी ट्रँगल घेतलाय आणि या ट्रँगल मध्ये मी म्हणतोय की ए बी बार पहिल्यांदा लिहिलं. ओके, सो त्याची डायरेक्शन अशी असणार. त्याच्यानंतर मी बी सी बार लिहिलं, त्याची डायरेक्शन अशी असणार आहे. आणि त्याच्यानंतर मी सी ए बार घेतलं, त्याची डायरेक्शन अशी असणार आहे. आपण कन्सिडर करताना ए बी बार घेतोय म्हणजे ए इनिशियल पॉईंट, बी टर्मिनल पॉईंट, बी सी बार घेतोय म्हणजे बी इनिशियल पॉईंट, सी टर्मिनल पॉईंट, सी ए बार घेतोय म्हणजे सी इनिशियल पॉईंट आणि ए टर्मिनल पॉईंट. त्यामुळे मी ट्रँगल ड्रॉ करताना त्याच्या साईडच्या वेक्टरची डायरेक्शन सुद्धा त्याच पद्धतीने ड्रॉ केली आहे. पण मग बेसिकली मी केलं काय, मी ए ला स्टार्ट केलं, बी कडे गेलो, बी कडून सी कडे गेलो, सी कडून परत ए कडे आलो. म्हणजेच मला ए पासून स्टार्ट करून मी परत ए कडेच आलो. सो दिस इज ए ए बार, दिस इज 0 बार. तर ही एक मला प्रॉपर्टी मिळाली. कारण तुम्ही लिहिताना कसं लिहिणार, हे ए बी बार प्लस बी सी बार म्हणजे ए बी बार प्लस बी सी बार म्हणजेच आपण लिहिणार ए सी बार. ओके, पण ए सी बारच्या ऐवजी मी लिहू शकतो मायनस सी ए बार. ओके, ए बी बार प्लस बी सी बार इक्वल टू मायनस सी ए बार. म्हणजेच मी लिहू शकतो ए बी बार प्लस बी सी बार प्लस सी ए बार इक्वल टू 0. ओके, आपण लिहिताना ए सी वेक्टर कन्सिडर केला तर मायनस सी ए असं आपण त्याला लिहिणार आहोत. इट्स अ निगेटिव्ह वेक्टर. ओके, सो याचा आन्सर आपल्याला ए ए बार असं मिळणार म्हणजे 0 बार मिळणार. आणि अर्थात बघा ऑब्झर्व करा की तुम्ही ए पासून स्टार्ट केलं, बी कडे गेलात, बी पासून स्टार्ट केलं, सी कडे गेलात, सी पासून स्टार्ट केलं, परत ए कडे चालात. त्यामुळे तुम्ही तुमच्या ओरिजिनल पोझिशनला आलात. ठीक आहे, आता ज्यावेळेस आपण हा ट्रँगल लॉ असं म्हणतोय त्यावेळेस ट्रँगल लॉ हा तुम्हाला कितीही वेगवेगळ्या ट्रँगलसाठी अप्लाय करता येणार. मग लेट से मी सपोज ड्रॉ करताना एखादा पॉलिगॉन ड्रॉ केला आणि त्याच्यामध्ये मी डायगोनल्स वगैरे काढले तर त्याच्यासाठी मी ट्रँगल लॉ अप्लाय करू शकतो. तो बघा तुम्हाला एक होमवर्कला प्रॉब्लेम देतो की असं मी काहीतरी वेगवेगळ्या साईड्स कन्सिडर केल्या आणि मी असं काही ना काहीतरी कन्सिडर करतो बघा. आणि लेट से मी हा पॉइंट घेतला एक्स, हा पॉइंट घेतला वाय, एम एन, एक मिनिट हा. हा पॉइंट आहे माझा एन ओ पी. ओके, आणि काही डायरेक्शन्स तुम्हाला देतो या पद्धतीने. सो हा एक आहे, त्याच्यानंतर ही एक डायरेक्शन आहे, ही एक डायरेक्शन आहे, ही एक डायरेक्शन आहे, ही एक डायरेक्शन आहे. मग आता तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा की एक्स एम ची व्हॅल्यू तुम्ही काय लिहाल, एक्स एन ची व्हॅल्यू काय लिहाल, एक्स ओ ची व्हॅल्यू काय लिहाल, एक्स पी ची व्हॅल्यू काय लिहाल. तर या गोष्टी तुम्हाला फाइंड आउट करता येतील. आपण याला म्हणूया लेट से दिस इज एक्स बार, वाय बार, झेड बार, त्याच्यानंतर याला आपण म्हणू एम बार आणि एन बार. नावं जस्ट मी रॅन्डम दिलेत वेगवेगळी. तर तुम्ही एक्स एम इन टर्म्स ऑफ एक्स बार, वाय बार, झेड बार, एम बार, एन बार ह्यापैकी काहीतरी एक्सप्रेस करावं लागेल.
एक्सएन सुद्धा तसाच काहीतरी एक्सप्रेस करावा लागेल. एक्सओ पण तसाच काहीतरी एक्सप्रेस करायला मिळेल आणि एक्सपी सुद्धा तसाच काहीतरी एक्सप्रेस करायला मिळेल. सो जस्ट तुम्ही ट्राय करा, बघा याची आन्सर्स जी काही आहेत ती मला व्हॉट्सअपला पाठवलीत तरी पण चालेल. आपण ती चेक करू शकतो. ओके, सो आपण 3 वेगवेगळ्या प्रॉपर्टीज बघितल्या. स्केलर मल्टिप्लिकेशन, त्याच्यानंतर ट्रायंगल लॉ ऑफ ॲडिशन, पॅरलेलोग्राम ऑफ ॲडिशन ऑफ टू व्हेक्टर्स, सबट्रॅक्शन ऑफ टू व्हेक्टर्स, आणि तेच थोडंफार आपण वेगवेगळ्या ट्रायंगल्सना आणि पॉलिगॉनला अप्लाय करण्याचा प्रयत्न केला. आता ॲडिशन व्हेक्टर्स, पॉलिगॉन लॉ वगैरे हे जे काही आहे यालाच थोडं आपण एक्सटेंड करू शकतो आणि अजूनही काही प्रॉपर्टीज त्याच्या बघू शकतो. तर त्याच्या प्रॉपर्टीज कोणत्या कोणत्या आहेत, तर जनरली बघा हे शब्द तुम्ही ऐकले असतील, कम्युटेटिव्ह, त्याच्यानंतर असोसिएटिव्ह, त्याच्यानंतर ॲडिटिव्ह आयडेंटिटी, त्याच्यानंतर ॲडिटिव्ह इनव्हर्स. तर हे शब्द कधी ना कधीतरी तुम्ही ऐकले असणार. कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी काय असते, तर आपण ज्यावेळेस दोन नंबरची ऍडिशन करतो, म्हणजे मी 5+10 केलं काय किंवा 10+5 केलं काय, ते सेमच असतं ना. मग तसंच व्हेक्टर्सचं पण आहे, ए बार प्लस बी बार किंवा बी बार प्लस ए बार, दोघांच्याही व्हॅल्यू सेमच असतात. त्यानंतर असोसिएटिव्ह प्रॉपर्टी असते की ए बार प्लस बी बार आधी केलं प्लस सी बार, आणि ए बार प्लस बी बार प्लस सी बार हे असं केलं तरी दोघांच्या प्रॉपर्टी सेम असणार. आपण मॅथमॅटिक्समध्ये आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करतो आणि मग म्हणजे रूल्स असतात, बॉडमास रूल वगैरे. मग वेक्टर्स ऍडिशन मध्ये सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने बघायला मिळतं. त्याच्यानंतर ऍडिटिव्ह आयडेंटिटी. आयडेंटिटी म्हणजे काय, की रिअल नंबर्स मध्ये आपण कुठल्याही नंबर मध्ये कोणता नंबर ऍड केल्यावर मला परत तोच नंबर मिळतो, तर 0, म्हणून आपण त्याला 0 इज द ऍडिटिव्ह आयडेंटिटी असं म्हणतो. म्हणजे मी 10 मध्ये 0 ऍड केला तर मला 10च मिळेल. मग तसंच वेक्टर्स मध्ये सुद्धा ए बार मध्ये ज्यावेळेस मी 0 बार वेक्टर ऍड करणार त्यावेळेस मला ए बार वेक्टर मिळणार आहे. सो 0 बार इज द ऍडिटिव्ह आयडेंटिटी इन द वेक्टर्स. ओके, त्याच्यानंतर ऍडिटिव्ह इनव्हर्स. ओके, रिअल नंबर्स मध्ये काय असणार, तर मी 10 मध्ये -10 ऍड केलं की मला 0 मिळणार आहे. ओके, ऍडिटिव्ह इनव्हर्स. ऍडिटिव्ह इनव्हर्स म्हणजे काय, एखाद्या नंबर मध्ये कुठला तरी ऍडिटिव्ह इनव्हर्स जो काही आहे तो ऍड केला की मला ऍडिटिव्ह आयडेंटिटी मिळते. सो 10 प्लस -10 केलं की मला 0 मिळतं. सो फॉर 10 -10 इज द ऍडिटिव्ह इनव्हर्स. मग तसंच वेक्टर्स मध्ये ए बार साठी -ए बार इज द ऍडिटिव्ह इनव्हर्स, कारण ए बार मध्ये आपण -ए बार ऍड केलं की मला 0 बार वेक्टर मिळणार आहे, म्हणजेच मला ऍडिटिव्ह आयडेंटिटी मिळणार आहे. ओके, सो या छोट्या छोट्या प्रॉपर्टीज आहेत. अजून बघा, तसंच ए बार आणि बी बार आपण वेक्टर्स घेऊया, त्याच्यानंतर एम आणि एन हे स्केलर्स घेऊ. तर एम प्लस एन इंटू ए बार इज सेम ॲज एम ए बार प्लस एन ए बार, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी. किंवा एम इंटू ए बार प्लस बी बार इज इक्वल टू एम ए बार प्लस एम बी बार. किंवा अजून एक आहे एम इंटू एन ए बार इज इक्वल टू एम एन ए बार, किंवा त्यालाच मी एन इंटू एम ए बार असं लिहू शकतो. आता मुळात कसं आहे की आपण मॅथमॅटिक्स आपल्याला माहिती आहे, त्यामुळे आपण हे नंबर्स मध्ये असं सगळं केलेलं आहे. ऑलमोस्ट तसंच बहुतेकशा गोष्टी आपल्याला वेक्टर्स मध्ये पण करता येतात. त्यामुळे हे काय पाठ करण्याची गरज नाही. तुम्ही जसे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत जाल त्यावेळेस तुम्हाला लॉजिकली हे पटायला सुरुवात होईल. सो तुम्ही त्या पद्धतीने ऍक्ट कराल. ओके, या सगळ्यांमध्ये फक्त एक महत्वाची प्रॉपर्टी तुम्ही कदाचित ती ऐकली नसेल, तर ए बार प्लस बी बार चा मॉड इज लेस दॅन इक्वल टू मॉड ऑफ ए बार प्लस मॉड ऑफ बी बार. याला म्हणतात ट्रायंगल इनइक्वालिटी. ओके, ट्रायंगल इनइक्वालिटी प्रॉपर्टी आहे. आपण ट्रायंगल लॉ ऑफ ऍडिशन वगैरे जे बघितलंय, त्याच्यानंतर लेंथ ऑफ एनी साइड ऑफ अ ट्रायंगल इज लेस दॅन द सम ऑफ द अदर टू साइड्स, त्याच्यावरनं तुम्हाला ही एक प्रॉपर्टी मिळते की मॉड ऑफ ए बार प्लस बी बार इज लेस दॅन इक्वल टू मॉड ऑफ ए बार प्लस मॉड ऑफ बी बार, ट्रायंगल इनइक्वालिटी. ओके, आणि सर्वात शेवटची या संदर्भात प्रॉपर्टी आहे ती म्हणजे मुळात काय, की आपण ज्यावेळेस ए बार वेक्टर घेतो आणि बी बार वेक्टर घेतो, हे दोनही वेक्टर्स कन्सिडर केल्यानंतर आपण एक प्लेन कन्सिडर करतो. तर ए बार प्लस बी बार अँड ए बार मायनस बी बार हे दोनही वेक्टर्स आपल्याला सेम प्लेन मध्ये मिळतात. ओके, सो तुम्ही कोणतंही प्लेन घ्या,
त्याच्यावरचे कोणतेही दोन व्हेक्टर्स कन्सिडर करा, ए बार आणि बी बार. ए बार प्लस बी बार आणि ए बार मायनस बी बार हे वेक्टर सुद्धा तुम्हाला त्याच प्लेनवर बघायला मिळतील. ओके, अर्थात आपल्याला पुढे जाऊन 2 डायमेन्शनल फिगर्स, 3 डायमेन्शनल फिगर्स मध्ये वेक्टर्स बघायचे आहेत, त्यावेळेस तुम्हाला ते अजून जास्त चांगल्या पद्धतीने कळेल की कसा वेक्टर ड्रॉ करायचा, कुठे असतो, काय प्लेन आहे. आपण आता रिप्रेझेंटर केलं, पण अजून आपण 2D 3D मध्ये काही बघायला गेलो नाहीये. पुढे पुढे जसे जाल तसे तुम्हाला 2D 3D मध्ये पण बघायला मिळेल, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली समजेल की अरे हे एकाच प्लेन मध्ये कसे असणार आणि वगैरे वगैरे. ओके, आय होप तुम्हाला या सगळ्या प्रॉपर्टीज या टॉक मधल्या समजल्या असतील. या सगळ्या प्रॉपर्टीज ज्या आहेत, हे सगळे ऑपरेशन्स जी आहेत, ते आपल्याला खूप वेळेला वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स मध्ये लागणार आहेत. सो जसे जसे आपण पुढे जाऊ, प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, तसे तसे तुम्हाला इथे या प्रॉपर्टीज वेगवेगळ्या पद्धतीमध्ये बघायला मिळतील. त्या आपल्याला कॅल्क्युलेट पण कराव्या लागतील आणि कुठे ना कुठेतरी त्या कायम वापराव्या सुद्धा लागणार आहेत. आता हा टॉक जो काही आहे आपण इथेच थांबू. नेक्स्ट टॉक जो आपला असेल, त्या टॉकमध्ये आपल्याला वेगवेगळी थिअरम्स बघायचे आहेत. म्हणजे आता आपण रिप्रेझेंटेशन तर बघितलं किंवा ऑपरेशन्स बघितली किंवा टाइप्स पण बघितले, पण आता मुळात वेक्टर्स कन्सिडर करू त्यावेळेस थोड्या थोड्या ज्या प्रॉपर्टीज बघितल्या, कोलिनियर असतं, कोप्लेनर असतं, त्याच्यासाठी छोटे छोटे रिझल्ट आहेत. किंवा मग एक वेक्टर दुसऱ्या वेक्टरच्या स्केलर मल्टिप्लिकेशन मध्ये लिहिला म्हणजेच काय केलं, किंवा तो केव्हा लिहिता येतो, असे छोटे छोटे पॉइंट्स असणारे वेगवेगळे थिअरम्स आहेत. ते आपण नेक्स्ट टॉक मध्ये बघूया. या टॉक मध्ये आपण थांबूया. ओके, थँक्यू.